श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या या विशेष मुलाखत कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रत्येक छायाचित्र एखादी आठवण जपतं, एखादी भावना व्यक्त करतं आणि कधीकधी हजारो शब्दांपेक्षा सुद्धा अधिक प्रभावीपणे एखादी कथा सांगतं. म्हणूनच फोटोग्राफी ही केवळ एक कला नाही, तर ती जीवनाकडे पाहण्याची एक सुंदर दृष्टी आहे. क्षणांना काळाच्या चौकटीत कायमस्वरूपी जपण्याची ताकद जर कोणत्या कलेत असेल तर ती म्हणजे फोटोग्राफी. एका छायाचित्रामध्ये आठवणी असतात, भावना असतात, इतिहास असतो आणि अनेकदा हजारो शब्दांपेक्षा सुद्धा प्रभावी अशी कथा दडलेली असते. तर आज आहे 19 ऑगस्ट, जागतिक फोटोग्राफी दिन. सर्वप्रथम सर्वांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्रोते हो, जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्तानं आज आपल्या भेटीला आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामवंत छायाचित्रकार श्रीराम उर्फ भूषण जडे. वडिलोपार्जित फोटो स्टुडिओमध्ये लहानपणापासूनच डार्करूममधल्या कामाचा अनुभव, त्यानंतर फाईन आर्टचं शिक्षण, देशातल्या नामवंत छायाचित्रकारांकडून घेतलेलं प्रशिक्षण, गेली 2 दशकं व्यावसायिक फोटोग्राफीतली भक्कम वाटचाल आणि अनेक नवोदित फोटोग्राफर्सना घडवण्याचं मोलाचं कार्य, अशी त्यांची समृद्ध कारकीर्द आहे. विशेष म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पोर्ट्रेट फोटोग्राफी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्याशी आज आपण फोटोग्राफीचा प्रवास, आधुनिक तंत्रज्ञान, कॅमेरे, लेन्सेस, प्रकाश योजना, नव्या पिढीसमोरची संधी आणि आव्हानं, अशा अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. भूषण सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, मला सांगा की आपला फोटोग्राफीचा प्रवास अगदी बालपणापासून सुरू झाला. वडिलांसोबत डार्करूममध्ये काम करतानाचे दिवस आणि त्या अनुभवाने तुमच्यातला छायाचित्रकार नेमका घडला कसा, आणि बालपणीच्या त्या डार्करूमच्या आठवणी आज सुद्धा किती जिवंत आहेत, काय सांगाल? बालपणीच्या डार्करूमच्या आठवणी म्हणजे आम्ही प्रिंट ते केमिकलमध्ये बुडवून ते केमिकलमध्ये टाकलं, एक्सपोज केला आणि तो त्या केमिकलच्या ट्रेमध्ये बुडवला की ते असं हळूहळू हळूहळू डार्क 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 होत ती त्याच्यावर जी इमेज यायची ना, ते आम्हाला कौतुक वाटायचं आणि त्याच्यासाठी आम्ही जायचो डार्करूममध्ये. ती गंमत वाटायची. ती गंमत वाटायची. एक ते पेपरवर जो प्रिंट तयार होतो ना ऑटोमॅटिक, तो बघायला एक मजा यायची. आणि ते म्हणजे अजूनही त्याचं म्हणजे काय म्हणूया आपण, ते आता डार्करूम टेक्नॉलॉजी म्हणा किंवा डार्करूम हा कन्सेप्ट बंद झाला, आता ते मॅन्युअल प्रिंटिंग होत नाही. पण अजूनही मी इल्फर्ड म्हणून रोलची कंपनी आणि त्यांची ना वेबसाईट आहे, त्याच्यावरती प्रोसेस त्यांनी दाखवले की कसं रोल डेव्हलप करतात, कसा प्रिंट करतात. आता ते करायला मिळत नाही म्हणून मी ते मुद्दाम बघतो. मला ते बघायला पण आवडतं की डार्करूम मध्ये तो कसा पेपरवर एक्सपोज झालेला फोटो त्या केमिकलमध्ये बुडवल्यावर कसा क्रिएट होतो हळूहळू. हे आम्ही बघतो, अजूनही बघतो. म्हणजे मला ते आवडतं बघायला. आणि तो म्हणजे मला असं वाटतं की मी, माझी जनरेशन आहे ना, ही माझी जनरेशन ही शेवटची जनरेशन आहे की ज्यांनी रोल वापरला. माझ्या नंतरची जी जनरेशन आहे त्यांनी रोल, त्यांना माहितीच नाही. ते डिजिटल. आपण डार्करूम मध्ये काम करायचो तेव्हा. आपण आता फोटोशॉपवर काम करतो, लाईट फुल असतो, आपल्याला इमेज दिसते, आपण मग प्रिंट करतो. पण ती पेपरवर ना काळोखात जेव्हा तयार होत असते ना, तेव्हा त्याच्यावर तुम्हाला फार लक्ष ठेवायला लागायचं. कारण ती जर तुम्हाला तिथे काळोखात नॉर्मल वाटली आणि मग तुम्ही बाहेर उजेडात आणलीत की तुम्हाला ती खूप लाईट दिसते, म्हणजे ती तुम्हाला काळोखात दिसते, त्याच्यापेक्षा डार्क जास्त प्रिंट करावी लागायची, असं डोक्यात ठेवायला लागायचं की बाहेर गेल्यावर तो प्रिंट कसा दिसणार आहे. आता तुम्हाला डार्करूम मध्ये करेक्ट दिसतो, पण तो डार्क असल्यामुळे तो करेक्ट दिसतो आणि रेड लाईट असल्यामुळे करेक्ट वाटतो. कारण तो एक सेफ लाईट म्हणून रेड लाईट असतो डार्क रूम मध्ये. पण जेव्हा तुम्ही तो नॉर्मल डे लाईट मध्ये आणताना तेव्हा तुम्हाला ते लाईट फिकट झालंय असं वाटतं. मग ते लक्षात ठेवायला लागतं की मला डोळ्यांना इथे करेक्ट वाटलं की अजून 2 स्टॉप पुढे जायचंय, तर तो बाहेर मला करेक्ट दिसणार, हे लक्षात ठेवायला लागायचं. बापरे. आताच्या पिढीला ते समजणार सुद्धा नाही, कारण आता आपण मोबाईलवर क्लिक करतो आणि तिथे आपल्याला बघतो समोर, अरे हा बरोबर नाही, हा जरा ब्लर झाला, परत करतो. म्हणजे ती सोय तिथे नव्हती, सेकंड चान्स नव्हता. तो प्रिंट झाला, तुम्ही बाहेर गेलात की मग परत डार्करूम मध्ये आणि परत प्रिंट करा. ओके. तर सर, मला सांगा की फिल्म कॅमेऱ्यापासून आजच्या डिजिटल आणि मिररलेस कॅमेरे आता आलेले आहेत, ते यापर्यंत फोटोग्राफीमध्ये खूप मोठी क्रांती आता झालेली आहे. तर या संपूर्ण प्रवासाकडे कसं बघता तुम्ही? मला काल परवाच माझ्या असं एक लक्षात आलं की फोटोग्राफी म्हणजे ना, मी काल एक व्हिडिओ बघितली, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळ शिल्प सापडतात आणि त्यांचा इतिहास म्हणजे ते असं बघितलं तर ते खूप 10 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी, 15,000 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे ही कला, आपण कला गृहीत धरलं, कोणती शिल्पकला म्हणा, चित्रकला म्हणजे त्याला खूप वर्षांपूर्वीचा, खूप हजारो, म्हणजे गुहेत चित्र काढत होते लोक, आदिवासी, म्हणजे खूप हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
पण फोटोग्राफी आपली तरुण आहे, 200 वर्षाचाच इतिहास आहे. अच्छा. त्यामुळे ती खूप बदलते, नवीन नवीन बदल ऍक्सेप्ट करते. असं एक माझं एक मत आहे की Latest खूप आहे तरुण ते. असल्यामुळे ना ते सगळं फार फास्ट बदल ऍक्सेप्ट करत जाते. म्हणजे हो. रोल पासून मीडियम फॉर्मॅट, पूर्वी ते मोठे कॅमेरे होते ज्याच्या निगेटिव्ह खूप मोठ्या असायच्या, एका वेळी एकच फोटो काढता यायचा. हो. मग त्याचं रूपांतर झालं की 12 फोटो काढता येईल असा रोल भरता यायला लागला. अच्छा. मग हळूहळू तो 36 फोटोंचा एक कॉम्पॅक्ट छोटा झाला. त्यावेळी 12 वाल्याचा सुद्धा कॅमेरा मोठा होता आकाराने. हा हा. मग तो कॉम्पॅक्ट होत 35 फॉर्मॅट फिल्म आली, 36 आपण फोटो काढायचो ती. नंतर मग फिल्म जाऊन त्याच्याऐवजी सेन्सर, डिजिटल सेन्सर आला की जो इमेज कॅप्चर करतो. बरोबर. आणि मग हळूहळू त्या ह्याच्यामध्ये एक ती टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण SLR म्हणतो की सिंगल लेन्स रिफ्लेक्स. तर तो जो रिफ्लेक्स म्हणजे जो मिरर आहे की ज्याच्यामुळे कॅमेरा आणखीन हेवी होत होता, तो मिररचं युनिट काढून कॅमेरा एकदम लाईट वेट केला गेला. त्याचे आणखीन बरेच फायदे आहेत मिररलेसचे. नुसता एकच लाईट वेट होणं हा एकच फायदा नाही, पण असं म्हणजे मोठ्या कॅमेऱ्यापासून एकच फोटो काढता येईल अशा कॅमेऱ्यापासून आज आपण एक कार्ड भरलं की हजारो फोटो त्याच्यात येतात. बरोबर. असा कॅमेराचा हा इतका टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला. नक्कीच नक्कीच. पण निदान बेसिक आता गोष्ट आहे, आता हा शब्द काय आहे, फोटोग्राफी. ग्राफी हो. त्याचं ते कसं डिफाईन कराल तुम्ही? फोटो म्हणजे लाईट हा. आणि ग्राफ म्हणजे चित्र. अच्छा. तर माझं तर खरं म्हणणं आहे ना, फोटोग्राफर सुद्धा एक चित्रकार आहे. आपण चित्रकारांकडे एक वेगळ्या नजरेने बघतो आणि फोटोग्राफरकडे एक वेगळ्या नजरेने बघतो. आपल्याला वाटतं फोटोग्राफर म्हणजे काय, बटन दाबलं की फोटो आला. हा. पण फोटोग्राफर आणि चित्रकार हे माझ्या दृष्टीने समान पातळीवरचे तेवढेच दर्जेदार माणसं आहेत, व्यक्ती आहेत किंवा कला आहे. हा. कारण फोटो आपण म्हटलं जरी बोटाने बटन दाबणं याच्या आधी खूप प्रोसेस आहे. एखादा सब्जेक्ट असेल तर त्याला प्रॉपर लाईट करणं, त्याला चांगला रिफ्लेक्टेड लाईट देणं, त्याचं कंपोज करणं, हे सगळं जे चित्रकार कागदावर चित्र काढताना करतो ना, तेच सगळं फोटोग्राफरला करायला लागतं. पण तो त्याच्या फ्रेम मधनं करतो आणि तो कागदावर करतो. चित्रकार आणि फोटोग्राफर याच्यात माध्यमं फक्त त्यांची वेगवेगळी आहेत. बरोबर. म्हणजे चित्रकार कागदावर चित्र काढतो, फोटोग्राफर डिजिटल सेन्सरवर काढतो. आता पूर्वी निगेटिव्हवर काढत हो, होता. हो, हो. तो ब्रश वापरतो, हा लेन्स वापरतो फोटोग्राफर, आणि तो रंग वापरतो, फोटोग्राफर लाईट वापरतो. म्हणजे दोघं सेम पातळीवर आहे, दोघंही चित्रच काढतात. फक्त त्यांचं ब्रश कागद असतो, आमचा लाईट आणि सेन्सर असतो. त्यामुळे दोघीही आर्टिस्ट म्हणून एक समान चित्रकार आणि दोन्ही कलाकारच आहे. हा, आणि चित्रकार तितकाच हा सुद्धा काय म्हणूया आपण समान पातळीवरच आहे. आपण फोटोग्राफरकडे काही वेळा असं म्हणतो की ती टेक्नॉलॉजी आहे. हा. त्यांना वाटतं लोकांना की सगळं ते मशीन हा, मशीन कॅमेरा करतो. हा, तर मशीनच्या मागे उभं राहून आपण सगळं आधी ते अरेंज करतो आणि मग शेवटचं काम फक्त बटन दाबण्याचं आहे. ओके. म्हणजे लाईट अरेंज करणं, हे करणं, त्याला रिफ्लेक्टेड देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅन्युअली करतो. जसा चित्रकार चित्र काढतो, तो शॅडो रंगवतो, लाईट रंगवतो, हो, हो. तसं आपण प्रकाशाच्या साहाय्याने ते चित्र रंगवतो. म्हणून वाव, फोटो क्या आणि बात. ग्राफ, नक्कीच. लाईटने काढलेलं चित्र असंच आहे ते. म्हणजे चित्रकारच आहे तो. तर त्याच विषयाकडे मी येतो की एखादा चांगला फोटो जर काढायचा असेल तर फक्त कॅमेराच पुरेसा असतो का, की तुमच्या मते फोटो काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईट. वा. आणि तो लाईट कसा कॅप्चर करायचा हे आपल्या डोक्यामध्ये आधी तयार झालं पाहिजे. कन्सेप्ट तो आपला आधी, मला आधी चित्र दिसलं पाहिजे की माझं चित्र कसं येणार आहे, फ्रेम आधी दिसली पाहिजे. म्हणजे चित्रकार सुद्धा ना त्याच्या डोक्यात आधी असतं की मी कागदावर कसं रंगवणार आहे. बरोबर. तसं आपल्या आधी डोक्यात आलं पाहिजे की माझा फोटो मी क्लिक केल्यानंतर तो कसा दिसणार आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी मी कसा एक्सपोजर ठेवला पाहिजे. म्हणजे लाईट, एक्सपोजर आणि कंपोजिशन ह्या 3 गोष्टी क्रमाने महत्वाच्या आहेत. लाईट पहिला आला, त्या लाईटच्या साहाय्याने आपण एक्सपोजर घेणार. म्हणजे ते कॅमेऱ्याचं जे सेटिंग आहे ते सेटिंग कॅमेरा ऑटोमॅटिक नाही करत, तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला कशाला महत्व द्यायचंय आणि मग तुम्ही ते कसं ठेवायचंय. काही वेळा आपण म्हणतो की करेक्ट एक्सपोज, काही वेळा अंडर एक्सपोज केलेला सुद्धा जास्त चांगला दिसतो, म्हणून मुद्दाम आपल्याला अंडर एक्सपोज करायचा असतो. मग ती इमेज माझ्या आधी डोक्यात पाहिजे की मला मुद्दाम अंडर एक्सपोज करायचंय. काही वेळा एखादा फोटो ओव्हर एक्सपोज केल्यावर चांगला दिसतो, तर करेक्ट एक्सपोजर घेणं, त्या मशीनने दाखवलं की काटा करेक्ट आहे, आता तुम्ही क्लिक करा, म्हणजे करेक्ट एक्सपोजर नव्हे तर माझ्या मनात कशी इमेज असणार आहे, मला कशी पाहिजे, डार्क पाहिजे, लाईट पाहिजे, त्याप्रमाणे मी मुद्दाम तो एक्सपोजर बदलणं. म्हणजे पहिली गोष्ट लाईट, दुसरी गोष्ट एक्सपोजर आणि तिसरी गोष्ट म्हणजे कंपोजिशन. तुम्ही त्या फ्रेम मध्ये मांडणी कशी करता तुमच्या सब्जेक्टची, विषयांची, त्याच्यामध्ये असलेले एलिमेंट हे तुम्ही कसे त्या फ्रेम मध्ये बसवता, हे 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक्सपोजर जेव्हा आपण शब्द म्हणतो त्यावेळी त्याचा थेट संबंध लाईटशीच असतो. म्हणजे इथे सुद्धा प्रकाश, हे सगळा प्रकाशाचाच खेळ आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तुमचा एक आवडीचा विषय म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पोर्ट्रेट
फोटोग्राफी. तर या प्रकारचं वेगळेपण काय आहे आणि तो तुम्हाला इतका का आवडतो? आणि विशेष म्हणजे आपल्याला फोटो कसे बघायचे सवय, रंगीत फोटो बघायची सवय आहे. कोणतेही रंग नसताना ही फोटोग्राफी जी आहे ती प्रभावी कशी काय ठरते? काय सांगाल याबद्दल? प्रभावी कशी ठरते याचा अर्थ ग्रे स्केल, जे काही ग्रे टोन आहेत सगळे ब्लॅक पासून व्हाईट मध्ये आणि मधले सगळे काय म्हणूया आपण ग्रे शेड्स, आपण ग्रेस म्हणूया, इंग्लिशात शब्द वापरूया त्याला, राखाडी रंग. हा. तर ते जे शेड्स आहेत ना त्यांनी बऱ्याच काय म्हणतो व्हॅल्यूज तयार होतात, ग्रे टोनच्या एक व्हॅल्यूज तयार होतात आणि त्यांनी जी इमेज होते, म्हणजे आता समजा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपण बघतो एखाद्या माणसाचा, तेव्हा आपला फोकस ऑटोमॅटिक त्याच्या चेहऱ्यावर राहतो. आपल्याला बाकीचं आजूबाजूचं रंगीत आकाश, रंगीत शर्ट हे दिसत नाही का, त्याचा चेहराच दिसतो. ऑटोमॅटिक आपलं फोकस त्या विषयाकडे येतं. एक. आणि दुसरं म्हणजे ग्रे टोनमुळे आपल्या डोळ्यांना खूप वेगवेगळे रंग बघून फिरत राहायला लागत नाही. आपल्याला ग्रेच्या व्हॅल्यूने आपल्याला नजर आपली फिरते आणि ती नजरेला ही वाटते. खूप महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा फोटोग्राफी स्कूलमध्ये फोटोग्राफी शिकत होतो तेव्हा आमच्या लायब्ररीमध्ये अशी काही फोटोग्राफर्सची पुस्तकं आम्ही बघायचो, आम्हाला सांगायचे बघा म्हणून. तर त्यामध्ये ग्रेग गॉर्मन ह्या व्यक्तीची मी पुस्तकं बघितली आणि मी त्या पुस्तकांना त्याने तो पोर्ट्रेट घ्यायचा. म्हणजे ॲन्सल ॲडम्स हे लँडस्केप फोटो, ब्लॅक अँड व्हाईट लँडस्केप फोटो असायचे त्यांचे, आणि ग्रेग गॉर्मन अर्थात ही दोन्ही वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या काळातली आहेत असं नव्हे, पण ॲन्सल ॲडमचे ब्लॅक अँड व्हाईट लँडस्केप असायचे आणि ह्या माणसाचे ब्लॅक अँड व्हाईट पोर्ट्रेट असायचे आणि फक्त म्हणजे ते काळं बॅकग्राऊंड, काळे कपडे आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटो. तर त्यामुळे त्याचे जे म्हणजे तुम्ही म्हटलं तसा फोकस जसा आपला ऑटोमॅटिक त्या व्यक्तिमत्वाकडे जातो. आजूबाजूला काही आपल्याला दिसत नाही, बॅकग्राऊंड किती ब्लर आहे, किती छान आहे हा विषयच नाही, कारण ब्लॅकच एक शेड किंवा ब्लॅकचीच एक ग्रे शेड मध्ये कन्वर्ट झालेलं असतं सगळं. त्यामुळे ऑटोमॅटिक फोकस आपला छान त्या सब्जेक्टवर होतो आणि ते डोळ्याला फार मस्त वाटतं. आता तुम्ही एक उल्लेख केलात एका फोटोग्राफरचा, जो लँडस्केप ब्लॅक अँड व्हाईट मध्ये लँडस्केप करायचा होता. पोर्ट्रेटमध्ये ब्लॅक अँड व्हाईट करणं आणि लँडस्केपमध्ये ब्लॅक अँड व्हाईट करणं याच्यात काय फरक आहे? फार कठीण आहे. लँडस्केप फोटोग्राफी माझ्या दृष्टीने सगळ्यात कठीण सब्जेक्ट आहे. ओके. कठीण कारण कसं एक्सपोजर सुद्धा आपल्याला असं म्हणजे एक्सपिरियन्स शिवाय ठरवता येत नाही. तुम्ही कॅमेराने जरी तुम्हाला करेक्ट रिडिंग सांगितलं तरी त्याचा इफेक्ट कसा येईल. तर त्यावेळी जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट होतं, मूळ आपण फिल्म होती, तेव्हा ते तुम्ही डेव्हलप करणार, प्रिंट करणार, तेव्हा करणार. म्हणजे तुमची नजर तयार व्हायला लागते ब्लॅक अँड व्हाईटसाठी. आणि लँडस्केपसाठी तर कारण काही ठिकाणी ऊन असतं, काही ठिकाणी सावली असते, काही ठिकाणी एकदमच डार्क शॅडो असते. म्हणजे हे सगळे लाईटचे खेळ तुम्ही एका फ्रेममध्ये जेव्हा कॅप्चर करणार तेव्हा कॅमेऱ्याच्या त्या ह्याला लिमिटेशन असतं. म्हणजे आपला जो डोळा आहे ना ह्याला 150 स्टॉपचं डायनामिक रेंज आहे. आपण थोडंसं सावलीतलंही बघू शकतो, उन्हातलंही बघू शकतो एकाच वेळी, पण कॅमेऱ्याला तसं दिसत नाही. तो जर उन्हातलं त्याने बघितलं तर सावलीतलं त्याला काळोकुट्ट होऊन जातं आणि सावलीतलं दिसलं तर ते पांढरं पांढरं होऊन जातं. मग आपल्याला ठरवायला लागतं की एक्सपोजर मला कसा ठरवायचा आहे, दोन्हींचा बॅलन्स कसा करायचा. हा, त्यामुळे लँडस्केप फार कठीण आहे. जो लँडस्केप करू शकतो ना तो कुठलीही फोटोग्राफी करू शकतो असं एक माझं मत आहे. जर लँडस्केपवर त्याने मास्टरी मिळवली एखाद्या व्यक्तीने तर तो टेबल टॉप म्हणा, पोर्ट्रेट म्हणा, जे काय आणखीन हे आहेत प्रॉडक्ट फोटोग्राफी म्हणा, हे करू शकतो कारण त्याचा लाईटचा अभ्यास फार चांगला होतो. बरोबर. जेव्हा तुम्ही डे लाईटचा अभ्यास करता, सूर्याचा अभ्यास करता लाईटसाठी, तेव्हा तुम्हाला आर्टिफिशियल लाईट स्टुडिओमध्ये वापरणं सोपं जातं. भूषणजी, आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि आज प्रत्येक जण फोटोग्राफर झालेला आहे. पण आज सुद्धा आपण बघतो, आता पावसाळी वातावरण आहे, लोक आंबोली सगळीकडे जात असतात आणि खटाखट ते लँडस्केपच क्लिक करत असतात. तर आजची मोबाईल फोटोग्राफी असेल किंवा सोशल मीडिया आणि AI चा जमाना आज आलेला आहे. या युगात फोटोग्राफीचं स्वरूप झपाट्यानं बदलतंय आणि हे बदल तुम्ही कसे अनुभवताय सध्या? AIचं म्हटलं ना तर AI वर एक फार छान व्हिडिओ कार्ल टेलर ह्या फोटोग्राफरची आहे आणि त्याने 2 पार्टमध्ये त्या व्हिडिओ केला. माझं तर म्हणणं आहे की ज्याला फोटोग्राफीमध्ये करिअर करायचंय, करिअर सोडा, आवड म्हणून ज्याला फोटोग्राफीमध्ये काम करायचंय त्या माणसाने मुद्दाम त्या दोन्ही व्हिडिओ बघाव्यात, फार बारकाईने बघाव्यात आणि त्या व्यक्तीने ज्या काही गोष्टी सांगितल्यात ना त्याचा स्टडी करा. म्हणजे फार छान त्यांनी गोष्टी, मी 2-3 मुद्दे सांगतो त्यांनी सांगितलेले AIच्या बाबतीत. की तुम्हाला गाडी समजा चालवता येत नाही, तुम्ही गाडी नवीन घेतलीत आणि तुम्ही ड्रायव्हर ठेवला, ड्रायव्हरला सांगितलं आता गाडी जरा फास्ट कर, आता गाडी जरा स्लो कर, आता जरा चढाव आहे, कमी गिअर कर, ह्या गोष्टी उतार आहे, जरा स्लो ठेव, कमी गिअर ठेव, पाय ब्रेकवर ठेव, हे तुम्ही सांगून त्याला गाडी तुम्ही चालवून घेतलीत, पण गाडी चालवण्याचा फील तुम्हाला येत नाही. बरोबर. AI मध्ये तुम्ही काय करता, फक्त त्याला सांगता की मला असं पाहिजे, मला असा लाईट पाहिजे, मला तसं पाहिजे आणि तो इमेज तुम्हाला देतो. तिथे तुम्ही ती इमेज क्रिएट केलीत असं समाधान तुम्हाला मिळत नाही.
क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, दुसऱ्याला कडनं सांगून करून घेणं म्हणजे क्रिएटिव्हिटी नव्हे. तुम्ही स्वतः जेव्हा ते करता क्रिएट, तर ते क्रिएट केल्याचं समाधान आहे ना, ते तुम्हाला एआय देत नाही. तर तसं नाही, आपल्याला एक समाधान पाहिजे ना. मी गाडी चालवली, मी फोटो काढला, हे समाधान तुम्हाला एआय वरनं मिळणार नाही. आणखीन 2-3 मुद्दे सांगितले. आता मी तुमचा फोटो काढायला समजा तुम्हाला स्टुडिओमध्ये बोलवलं, तर माझी तयारी होईपर्यंत आपण काहीतरी गप्पा मारू, तुमच्या आवडीचे काय विषय आहेत, माझ्या आवडीचे काय विषय आहेत, हे आपण शोधून काढून एकमेकांशी संवाद करू. तो संवाद एआयने कमी होईल माणसातला. तो काय करणार, तो बोलणारच नाही, तो आपल्या खोलीत बसणार आणि तो फोटो घेऊन त्या मशीनला कमांड देत त्याला हवं ते करणार. 2 व्यक्तीमधला संवाद होणं हे जे एक वेगळी काय म्हणूया, एक वेगळा आनंद आहे, तो माणूस मुकेल त्या आनंदाला. जर एआय नसतात आणि तेच भावना नसतात, ही जी आता तुम्ही जे म्हणालात ना, तेच तुम्हाला फोटोमध्ये दिसतं. बघा, तुम्हाला काही वेळा ना फोटो जाणवतो की हा काहीतरी बोलतोय, पण एआयच्या व्हिडिओ तुम्ही बघा, एआयच्या ऍड्स बघा, तुम्हाला कळतं की कृत्रिम वाटतं, आर्टिफिशियल आहे. आणि दुसरी गोष्ट ना, एआय आपल्याला वाटतं तसं हे नाहीये. म्हणजे आता तुम्ही आकडेवारी बघितली तर एआयच्या मॉड्यूल जे आहे ना, ते फार तोट्यात चाललेलं आहे. पण ते कसं आहे की तुम्हाला ते फ्रीची ही झाली, सवय झाली की तुम्हाला मिळतंय, एआय वर मिळतंय, आपण शिकूया ना, आळशी होतो ना, आळशी होतो. आणि हीच त्याची हेडलाईन आहे त्या कार्ल टेलरच्या व्हिडिओची, की माणूस आळशी होतोय. बरोबर. तुम्ही एक्सपेरिमेंट करून जेव्हा तुम्ही काहीतरी मिळवता ना, एक वेगळा प्रयोग काहीतरी करत राहता आणि मग तुम्हाला त्यातनं जेव्हा मिळतं, तो जो आनंद आहे ना, तो त्या ह्याच्यातनं नाही. तेच ना, म्हणजे काही काही वेळेला कधी जाणून बुजून, कधी ऍक्सिडेंटली अशी फ्रेम तयार होते ना, म्हणजे तुम्ही बस, म्हणजे तो आनंद तुम्हाला नाही मिळत, कारण आपण ते करून घेतले दुसऱ्याकडनं. नक्कीच. भूषणजी, मला सांगा की मोठ्या फोटोग्राफर्स कडून सुद्धा तुम्ही धडे गिरवलेत, काही जणांची नावं सुद्धा तुम्ही आता घेतली, तर त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेतलंय. तर त्यापैकी असा कोणता धडा किंवा अनुभव आहे जो आयुष्यभरासाठी लक्षात राहिलाय? गिरीश मिस्त्री सर, येस, की ज्यांच्याकडे मी शिकलो फोटोग्राफी, तो माणूस म्हणजे एक वेगळाच माणूस होता. आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अशी क्लासमध्ये बसून लेक्चर देणं आणि शिकवणं असं नव्हतं. तर ते तुम्हाला प्रॅक्टिकल करायला सांगायचे, की असं आहे, व्हाईट बॅकग्राऊंडवर फोटो काढायचा आहे, लाव व्हाईट बॅकग्राऊंड, काढ फोटो, का नाही आली व्हाईट बॅकग्राऊंड, मग एक्सपोजर ओव्हर व्हायला पाहिजे, मग दे अजून लाईट तिथे, असे ते शिकवायचे. असं सांगून, म्हणजे असं व्हाईट बॅकग्राऊंडवर काढायचं तर मग असं करा तसं करा असं सांगायचं. थिअरी नाही, उभंच करायचे. कॅमेरा हातात घे आणि सुरू कर, काय चुकलं ते तू सांग. ही त्यांची एक शिकवण्याची पद्धत होती. त्यामुळे ती मला त्यांच्याकडनं खूप खूप शिकता आलं. म्हणजे काही म्हणतो ना की बऱ्याच वेळा असं होतं की कॉलेजमध्ये एखादा मुलगा गेला ना की त्याला असं हाताला धरून शिकवत नाही, ते शिकवतात, तुम्ही ऍब्झॉर्ब करायचंय त्यांच्याकडनं, तुमच्या शिक्षकांकडनं तुम्ही ऍब्झॉर्ब करून घ्यायचंय. त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे शिकायला आलात, तेव्हा कॉलेजच्या मुलाने किंवा शाळेसारखं नसतं. शाळेत कसं तुम्हाला हाताला धरून गिरवली जाते. तर फोटोग्राफी शिकताना ना तुम्हाला ती त्यांच्याकडनं तुम्ही घ्यायचंय. आणि आम्हाला ते काय सांगायचे की आम्हाला तुम्ही पिळून आमच्याकडनं नॉलेज घ्या, आम्ही असं शिकवणार नाही. तर ती एक त्यांची पद्धत मला खूप आवडायची, शिकवायची. नक्कीच. भूषणजी, आपण देखील अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय, प्रशिक्षण दिलेलं आहे. एक चांगला फोटोग्राफर होण्यासाठी तांत्रिक ज्ञान अधिक महत्वाचं आहे की निरीक्षण शक्ती आणि संवेदनशीलता? काय सांगाल? आर्ट लिटरेचर एक शब्द कधी ऐकला असेल तुम्ही, तर कला साक्षरता. कला साक्षर व्हायला पाहिजे तुम्हाला चांगलं काय वाईट काय हे कळलं पाहिजे. म्हणजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, खातो, मग आपली एक मतं तयार होतात, नाही वडा खायचा तर त्याच हॉटेलमध्ये, बाकीचे वडे करत नाहीत का, नाही, पण त्याचा वडा अप्रतिम असतो, ह्याचा वडा मध्यम आहे, ह्याचा वडा काहीतरीच आहे. हे जे आपण चवीने आपल्याला समजतं ना, ते आपल्याला समजलं पाहिजे की चांगलं म्हणजे काय, एक साधारण दर्जाचा फोटो म्हणजे काय आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही कला साक्षर व्हायला पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे की आर्ट कॉलेजमध्ये तुम्हाला कलाकार म्हणून घडवलं जातं, पण कला साक्षर कसा माणूस झाला पाहिजे त्याच्यासाठी पण काही वर्कशॉप्स झाले पाहिजे, किंवा कला रसिक सुद्धा घडवले गेले पाहिजे. बरोबर. आणि काही वेळा काय होतं माहिती आहे, एखाद्या माणसाला ना, मला स्वतःला खूप चित्र काढायला आवडतं पण मला वेळ होत नाही. मी इतर चित्रकारांची चित्र बघतो, त्यांची पुस्तकं बघतो, त्यांचे लाईव्ह डेमो बघतो. तर ह्याच्यातनं मी काय करत असतो, मी स्वतः चित्र काढण्याचा फील घेत असतो त्याच्यातून. तर हा म्हणजे काय, कला रसिकपणा आहे. म्हणजे चित्रांचा एक रसिकपणा जो आहे ना, किंवा हा डेव्हलप झाला पाहिजे, तर तो एक विद्यार्थी म्हणून चांगला घडू शकतो. मी काढलेला फोटो आहे तो चांगलाच आहे, त्याच्यात काही चुका नाही असं जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये येतं ना, संपलं, तिथे तुमची प्रगती नाही. प्रगती तुमची व्हायला पाहिजे. तर मला ह्याचं काम काय वेगळं, ह्याच्या कामात काय वेगळं, माझ्या कामात काय कमी आहे, माझ्या कामात आणखीन काय वेगळे ऍड केलं पाहिजे. कोणी सुचवलं तर त्याचा राग येता नाही.
बऱ्याच वेळा आज काय होतं, मुलांना तुम्ही सुचवलं ना की नाही मी हे असंच केलं, हे असं बरोबरच आहे, मी ह्याचं बघितलं, हा तर तसं असतं नाही. तुम्हाला तुम्ही शिकणार नाही. हा शिकायचं जर असेल तर जास्तीत जास्त काम लोकांची बघितली पाहिजेत. त्याचं मी म्हटलं तसं रसग्रहण करता यायला पाहिजे की ह्याच्यात काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे आम्ही दुसरीकडे कुठे वापरू शकतो. आता तुम्ही फोटोग्राफर आहात म्हणून फोटोग्राफरचंच एक्झिबिशन बघितलं पाहिजे असं काय नाही. चित्रकारांची चित्र बघा, सिनेमा बघा. सिनेमा हा एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या कला येतात, फोटोग्राफी पण येते, भरपूर कलांचा एकत्र एक संच असतो तो. तर माझं म्हणणं आहे चांगले सिनेमा बघा. चांगले सिनेमा म्हणजे काय हे सुद्धा कळलं पाहिजे. चांगला सिनेमा म्हणजे नुसतं सिनेमॅटोग्राफी चांगली आहे पण त्या सिनेमामध्ये स्टोरीच नाहीये तरी उपयोग नाही. सिनेमॅटोग्राफी चांगली आहे, सगळं लाइटिंग चांगलं आहे, फ्रेमिंग सगळं चांगलं आहे, पण एक थीम, एक गाभा, एक स्टोरी तीच नाहीये. असंही असतं नाही तर सर आज अनेक तरुण फोटोग्राफीमध्ये करिअर करू इच्छितात, पण बऱ्याच वेळा आपण बघतो की फक्त वेडिंग फोटोग्राफी किंवा इव्हेंट फोटोग्राफी याकडेच जास्तीत जास्त लोकांचा कल दिसतो. तर नवीन फोटोग्राफरना तुम्ही काय सांगाल, त्यांनी कशी सुरुवात करावी? आता करिअर हा विषय म्हटला ना की माझं एक म्हणणं असतं की सचिन तेंडुलकर क्रिकेट जेव्हा खेळायला लागला तो काय करिअर त्याच्यामध्ये करायचं म्हणून खेळायला लागला नाही, तर त्याला क्रिकेट खेळायची आवड होती, तेव्हा आवडीने खेळत गेला, करिअर त्याचं त्याच्यामध्ये घडत गेला, आपोआप झालं. करिअरसाठी तो खेळला नाही. तसंच तुम्हाला फोटोग्राफीची आवड जर असेल ना तर करिअर आपोआप होतं. तुम्ही शिका, जास्तीत जास्त शिका, जास्तीत जास्त काम करा आणि मग तुमचं करिअर त्याच्याबरोबर आपोआप होत जाईल. हे एक. आता आपोआप होणं म्हणजे काय, ती काय जादू नसते, तुम्हाला थोडंफार प्रयत्न करावे लागणार, पण करिअर म्हणून त्याच्याकडे बघू नका. आधी तुमची आवड पाहिजे ती, तर तुम्ही त्याच्यात शिकू शकता, करिअर करू शकता, एक्सपेरिमेंट करू शकता. तर आवड निर्माण झाली पाहिजे. आवड ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, शिकायला आता खूप ऑप्शन्स आहेत, खूप. पण माझं असं म्हणणं आहे की काही वेळा कसं आहे, युट्यूबवर तुम्ही शिकू शकता पण तुम्हाला प्रश्न विचारायची संधी नसते युट्यूबला. वन वे कन्व्हर्सेशन होतं. बरोबर. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर एखाद्या मोठ्या फोटोग्राफरला असिस्ट करणं, ह्याच्यातनं सुद्धा खूप शिकायला मिळतं. नक्कीच नक्कीच. तर ही एक दुसरी मेथड आहे शिकण्याची. म्हणजे जसं आपण म्हटलं युट्यूब वगैरे आहे, तसंच एखादा कोर्स करणं आहे. आणि कोर्स केल्यानंतर सुद्धा अशा एखाद्या प्रथितयश फोटोग्राफरकडे तुम्ही जेव्हा असिस्टंट म्हणून काम करता तेव्हा तुम्हाला, कारण आपलं अकॅडमिक आणि प्रोफेशनल लाईफ ह्याच्यात खूप फरक असतो. काही असाइनमेंट्स अकॅडमिकच्या वेगळ्या असतात आणि प्रोफेशनल काम करताना त्या वेगळ्या पद्धतीने हँडल कराव्या लागतात. तर त्या गोष्टी तुम्हाला असिस्टंट म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याकडे काम करताना तेव्हा तुम्हाला येतं आणि अकॅडमिक्स तुमचं इथे चांगलं होतं. बरोबर. नक्की नक्की. आता हा गेल्या 20 वर्षाचा तुमचा फोटोग्राफीचा प्रवास आहे, तर त्यामध्ये असा एखादा प्रसंग ज्याने तुम्हाला अगदी सर्वाधिक समाधान दिलं, असा एखादा फोटो जो अगदी हृदयाच्या जवळ राहिला आहे? खूप असे फोटो मला कायम रघुराईंची पुस्तकं आहेत ना, मी कायम बघतो. मला सगळ्यात त्यांचा एक काय म्हणतो इथे हलवून टाकणारा एक फोटो म्हणजे मदर तेरेसा ह्या व्यक्तिमत्वाचे त्यांनी फोटो काढलेत भरपूर. म्हणजे जवळजवळ मदर तेरेसांच्या त्या आश्रमामध्ये ते खूप वर्ष काम केलं त्यांनी. आणि त्यांच्याकडे एक फोटो आहे त्यांनी काढलेला की फार कृश वृद्ध व्यक्ती आहे आणि त्या परिचारिका त्यांना आंघोळ घालतात आणि त्या आंघोळ घालताना सुद्धा त्या परिचारिकेच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे, म्हणजे मला तो फोटो खूप हलवून टाकतो. की आपण ना एखाद्या गोष्टीकडे घाणेरडं किंवा असं बघतो आणि आपल्या, पण ती बाई ते काम इतक्या आनंदाने करते की मला तो फोटो खूप हलवतो. ह्या फोटोने ना मला फोटोग्राफीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलून टाकला. की फोटो म्हणजे नुसतंच एंटरटेनमेंट, नुसतंच हसणारे फोटो, नुसतंच असं फोटो नाही. आणखीन एक मला सगळ्यात आवडलेला फोटो म्हणजे युसुफ कार्श यांनी चर्चिल यांचा घेतलेला फोटो. जो पोर्ट्रेट म्हटल्यानंतर आपण ना कायम हसणारच पाहिजे, बोलणारच पाहिजे, छान छान दिसलं पाहिजे, असा आपलं एक हे असतं. पण व्यक्तिचित्र, पोर्ट्रेट याचा अर्थ काय, त्या माणसाचा स्वभाव कळला पाहिजे तुम्हाला फोटो बघून. तो रागीट आहे तर रागीट वाटला पाहिजे. आणि चर्चिल यांचा फोटो मुद्दाम तुम्ही युसुफ कार्श यांनी काढलेला बघा, ते असे चिडून बघतायत फोटोग्राफरकडे. तर त्याच्या मागची एक स्टोरी वेगळी आहे. पण तो फोटो की ज्याने ना पोर्ट्रेट ह्या शब्दाची व्याख्या बदलून टाकली त्याच्यानंतर. याच्या आधी पूर्वी कसं होतं, फोटो म्हणजे एकतर असं स्थिर नाहीतर हसणं, हे दोनच एक्सप्रेशन म्हणजे पोर्ट्रेट फोटोग्राफी होती. तर म्हणजे मला तो फोटो आवडतो का, तर नुसतं हसणं म्हणजे पोर्ट्रेट नाही, ही व्याख्या जी आहे ना, बरोबर, पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्र, त्याचा स्वभाव कळला पाहिजे तुम्हाला. नक्कीच नक्कीच. सर, आज जागतिक फोटोग्राफी दिन आहे आणि त्यानिमित्तानं आपण बोलतोय. तर या निमित्तानं आता जी या क्षेत्रात जी नवीन पिढी येते, नवीन लोक येत आहेत, तरुणच असं नाही म्हणत मी, ज्यांना फोटोग्राफी सुरू करायची आहे, तर त्यांना काय सांगाल ना?
काम करत राहा, भरपूर एक्सपिरियन्स घ्या, म्हणजे स्वतः काम करा. AI सारखं मी म्हटलं मागे तसं की त्याला आपण प्रॉम्प्ट देऊन काम करणे नव्हे, आपण स्वतः एक्सपेरिमेंट करा, त्यातनं चुका, त्या चुका परत दुरुस्त करा. हम्म. एका फोटोमध्ये तुम्हाला नाही कळणार, काही वेळा तुमचं चुकेल, तो तुम्ही ती चूक ऑब्झर्व करा आणि ती सुधारून दुसरा फोटो काढण्याचा प्रयत्न करा. असं जेव्हा तुम्ही कराल, सतत काम करा, दुसऱ्यांची कामं बघा, दुसऱ्या फोटोग्राफर्सची कामं बघा. एखादा फोटो मी म्हणतो तुम्ही बघून कॉपी करा. बरोबर. तो कॉपी करताना तुम्हाला कळेल की ह्याची शॅडो ह्या बाजूला आहे, म्हणजे ह्याचा लाईट ह्या बाजूने असेल. हा स्टडी तुमचा ऑटोमॅटिक होतो एखादा फोटो कॉपी करताना. बरोबर. तुम्ही कॉपी करून सुद्धा शिकू शकता. तसं कॉपी करा काम इतरांचं. बघा, कॉपी करताना सुद्धा तुम्ही सेम जरी म्हटलं कॉपी करायचं ना, तरी तुमचा एक वेगळा फोटो तयार होतो. नक्की. हो. सेम टू सेम कॉपी होत नाही तुम्ही जेव्हा करायला बरोबर. जाता. हो. तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळेल की, आणि मग त्यातनं तुम्हाला एक नवीन एक अँगल मिळेल आणि तुम्ही कामच करत राहा. माझं तर म्हणणं आहे, काम करत राहा, म्हणजे मनात मांडे खाणे ना, काही प्रत्यक्ष काम करायचं. आणि त्याच चुकातनं आपण, म्हणजे ती चूक झाल्यानंतर त्याच चुका जेव्हा आपण परत करायला लागतो तेव्हा आपण प्रगतीच करत नाही. त्या चुका दुरुस्त करून आपण ते कमी कमी करत गेलं ना, असं काम करत राहिलं ना, तर त्याच्यामधनं आपली स्वतःची एक डेव्हलपमेंट होईल आणि आपल्याकडे एक पोर्टफोलिओ तयार होईल. आणि तो पोर्टफोलिओ आपण दाखवू शकतो कुठेतरी. एक्सपेरिमेंट करत राहणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. लाईटवर, कंपोजिशनवर. काही वेळा ना कंपोजिशनचे आपण रूल असतो, तर काही वेळा ते रूल ब्रेक सुद्धा केले पाहिजेत. म्हणजे एक साधारण एक रूल असा असतो की सूर्यप्रकाश जो आहे तो असा कॅमेरा, म्हणजे फोटोग्राफरच्या मागे पाहिजे आणि तो सब्जेक्टवर सूर्याचा लाईट पडतो. बरोबर. उलट पण काम करा तुम्ही, की मागून सूर्य आहे, अगेन्स्ट लाईट काम करा. की मागून जेव्हा तुम्ही एखादं त्याच्या केसांवर छान सूर्याचा एक रिम तयार होईल, तर ते म्हणजे असे एक्सपेरिमेंट करत राहा. आणि त्या रूल्स आहेत ना, ते रूल्स आधी फॉलो करा आणि मग कधीतरी ते ब्रेक करा. रूल ब्रेक करणं पण फार महत्वाचं आहे, पण ते रूल माहीत असून ब्रेक केलं पाहिजे ना. मी रूल तोडायचे म्हणून कसंही काम करीन, तर तसं नाही. आधी तो रूल शिका आणि मग तो ब्रेक करून बघा. सर, आजचा संवाद म्हणजे फोटोग्राफीच्या कलेपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा एक सुंदर प्रवास होता. आपल्या अनुभवांचा खजिना श्रोत्यांसमोर खुला केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. फोटोग्राफी या माझ्या आवडत्या विषयावर फार छान चर्चा झाली आणि तुम्ही ती मला संधी दिलीत, त्याबद्दल तुमचे पण आभार आणि धन्यवाद. श्रोतेहो, कॅमेरा प्रत्येकाच्या हातात असू शकतो, पण प्रत्येक क्षणामागची भावना ओळखून ती संवेदनशीलतेनं टिपणारी नजर मात्र जपावी लागते. हीच आजच्या संवादातून मिळालेली सर्वात मोठी शिकवण. याच नोटवर आजच्या या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्तच्या विशेष संवादाला इथंच पूर्णविराम देऊयात. सर्वांना पुन्हा एकदा जागतिक फोटोग्राफी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फोटो काढत राहा, आनंद मिळवत राहा. भेटूयात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.